बिहार येथील बुद्धगया हे भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे। जगभरातील लाखो बौद्ध बांधव बुद्धगयेच्या महाबोधी विहाराला भेट देतात। महाबोधी बुद्ध विहार हे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झाले आहे। मात्र या विहारावर बौद्धधर्माचे वर्चस्व असून सम्राट अशोकाचे निर्माण केलेल्या महाबोधी महाविहार स्वामित्व आणि व्यवस्थापन बिहार सरकारने काळा कायदा करून बळकावल्यामुळे भारतातील समस्त बौद्धांनी याचा जाहीर निषेध केला आहे। महाबोधी टेम्पल ऍक्ट रद्द करावा या मागणीसाठी भिक्खू संघाने बौद्धगया येथे भव्य आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच बौद्ध टेम्पल ऍक्ट रद्द करण्यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय असा शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला। यावेळी पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांना निवेदन देण्यात आले। बिहारमधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षांपासूनचे विहार असताना देखील त्याचा ताबा मात्र बौद्धेतर विशेषतः ब्राह्मणी धर्मपंडितांकडे आहे। ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित असावे असा संविधानिक अधिकार आहे। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून व्यापक लढा देखील सुरू आहे। सध्या बुद्धगया हे जगातील सर्व बौद्ध भिक्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत। याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने मंगळवारी सकाळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये बौद्ध समाजाच्या विविध राजकीय, धार्मिक, सामाजिक चळवळीतील पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता। यावेळी रिपाई जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड, पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, ज्येष्ठ पत्रकार तथा जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे, मूलगंध कुटी विहार ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश जाधव, भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, एकनाथ गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे महेंद्र मोरे, कामोठे रिपाई शहर अध्यक्ष मंगेश धिवार, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके, रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोंढे, गौतम पाटेकर, नरेंद्र गायकवाड, संदीप भालेराव, मिलिंद कांबळे, सुरेंद्र सोरटे, अनुराधा कीर्तने, शारदा शिरोळे, नलिनी भाटकर, भारती कांबळे, अनिता दिनेश जाधव, सामाजिक कार्यकर्त्या अनघा भातणकर, राज सदावर्ते, कामगार नेते अनिल जाधव, राहुल गायकवाड, ॲडव्होकेट राजेश खंडागळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सामाजिक कार्यकर्ते दयानंद सरवदे आदींसह धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेसचे नेते सुदाम पाटील यांनीही या मोर्चाला उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा असल्याचे सांगितले। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।